आजचा व्हिडिओ असा आहे की मला विचारलं होतं की ताई स्वामींची आम्हाला नित्यसेवा जी आहे तर ती करायची आहे, त्याच्यासाठी काय लागतं आणि सेवा ही कशी करायची असते बरं, किती पुस्तकं लागतात जे उठून आपण महाराजांच्या सेवेमध्ये येऊ शकतो. तर असं काही नाहीये, पुस्तकच पाहिजेत असं काही नाहीये. तुम्हाला जर महाराजांच्या सेवेमध्ये यायचं असेल तर तुम्ही अगदी जपमाळीपासून सुद्धा सुरुवात करू शकता. फक्त तुम्ही जर जप केला, तुमच्याकडे माळ जरी नसेल, तुमच्याकडे जर माळ नसेल तरी सुद्धा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकता. आता स्वामींची नित्यसेवा ही कशी करायची, तर बऱ्याच जण जे आहे, आपण जर बोललं की काही प्रॉब्लेम सांगितले आणि मी जर बोलले की नाही तुम्ही स्वामी सेवा जी आहे तर ती करा, तुमचे प्रश्न सुटून जातील, तर ते म्हणतात की नाही ताई, स्वामी सेवा ही खूप जास्त कठीण आहे, त्याला नॉनव्हेज चालत नाही आणि आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे होतच. बरं, आम्ही नाही पण खाल्लं तरी सुद्धा आम्हाला जे आहे ना तर ते खावंच लागतं, कारण मिस्टर वगैरे बोलतात घरातली लोक, तर त्याच्यामुळे नाहीतर आमची सेवा सुद्धा बंद होऊन जाईल. त्याच्यामुळे जी आहे ना तर ते तुम्ही काय करू शकता की असं काहीही नाहीये नॉनव्हेज चालत नाही असं अजिबात नाहीये. नॉनव्हेज चालतच नाही हे जरी खरं असलं तरी ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खायचं आहे त्या दिवशी सेवा करायची नाही, किंवा सकाळी सेवा करून घ्यायची. संध्याकाळी जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर सकाळी सेवा करून घ्यायची, नंतर खाल्ल्याच्या नंतर बिलकुलही कुठल्याही पुस्तकाला किंवा सेवेला हात लावायचा नाहीये. म्हणजे देवघरामध्ये दिवा सुद्धा लावायचा नाही जेव्हा नॉनव्हेज खाल तेव्हा. तर असं आहे. तर नॉनव्हेज पण तुम्ही खाऊ शकता, पण ज्या वाराला तुम्ही नॉनव्हेज खाता त्या वाराला सेवा करायची नाहीये. किंवा तुम्ही जर संध्याकाळी खाणार असाल तर सकाळी ती सेवा करून घ्यायची आणि नंतर जी आहे ना तर तुम्ही खाऊ शकता. कारण अशी बरीचशी घरं आहे. आता माझं जर सांगायचं झालं तर माझंही तसंच आहे. मी सुद्धा नॉनव्हेज खाते, पण ज्या दिवशी मी नॉनव्हेज खाते तर त्यावेळेला मी सेवा करत नाही. आणि जेव्हा पारायण वगैरे असतं किंवा संकल्पयुक्त सेवा असते तर त्यावेळेला सुद्धा मी खात नाही. आणि मिस्टर वगैरे जे आहे तर ते एवढे स्ट्रिक्ट नाही आहे, ते म्हणजे त्यांना पाहिजे तर तसं नाही आहे, त्यांना खायचं असेल तर ते खातात, बाहेरून जे आहे ना तर ते मग खाऊन येतात. तर असं असतं. पण जेव्हा आपण असा विचार करतो ना की महाराजांची सेवा करायची आहे, तुमची जर इच्छा आहे महाराजांची सेवा करायची, तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये, तरी सुद्धा तुम्ही जे आहे ना तर ते महाराजांची सेवा करू शकता, असं काही नाहीये. आता राहिला प्रश्न की सेवा कशी सुरू करायची, तर सेवा तुम्ही कशीही सुरू करू शकता. तुम्ही अगदी तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्ही फक्त जे महाराजांचा जपमाळ असते तर ते माळीनी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. तुमच्याकडे जर माळ नसेल तर फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही जे आहे ना तर ते सेवा करू शकता. फक्त काय करायचं की जे पण आपण करू ना तर ते मनापासून करायचं. आणि महाराजांना माहिती आहे तुम्हाला जर त्यांना सेवेत घ्यायचं आहे तर ते कसेही घेतील, आणि नसेल जर का घ्यायचं ना तर ते कसेच घेणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा नाही. पण तुम्हाला खरंच मनापासून जर का महाराजांची सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता सेवेसाठी कुठली पुस्तकं लागतात, तर सेवेसाठी सगळ्यात अगोदर जे आहे ना तर ते हे नित्यसेवेचं पुस्तक लागतं. जे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र आहे ह्या पुस्तकामध्ये जे आहे ना तर ते तुम्हाला सगळी मंत्र स्तोत्र जी आहे ना तर ती भेटून जातील. वारानुसार सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये जे आहे ना तर ती सेवा भेटून जातील. आता माझ्याकडे जे आहे तर ते दिंडोरी प्रणीतचं जे आहे ना तर ते पुस्तक आहे. आता माझ्याकडे जे पण स्वामींचे जीवन सेवेचे पुस्तकं आहेत ना, दिंडोरी प्रणीतच आहे. जे स्वामी चरित्र सारांश झालं, नित्यसेवेचं झालं, मल्हारी सप्तशती झाली, दुर्गा सप्तशती जी आहे तर ती झाली, त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण झालं, तर ते माझ्याकडे जे पण पुस्तकं आहेत ना तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर ते ना मी दिंडोरी प्रणीतचं घेतलेलं आहे. जोपर्यंत मला दिंडोरी प्रणीतचं नाही मिळालं तोपर्यंत मी जे पण मला मिळालं त्याच्यामध्ये मी सेवा चालू केली. आणि जेव्हा मला दिंडोरी प्रणीतचं जिथे पण मी जाईल तिथे मला दिंडोरी प्रणीतचं दिसलं तर मी तिथून घेऊन आले. तर तुम्हाला वाटेल ते तुमच्या इकडे जर दिंडोरी प्रणीतचं भेटत असेल तर तुम्ही घ्या, नसेल भेटत तर तुम्ही जे आहे ना जे पण तुमच्या मठामध्ये, केंद्रामध्ये, ऑनलाईनमध्ये तुम्हाला जे पण भेटेल ना तर त्यांनी तुम्ही सेवा करू शकता. कुठल्या याचं आहे ते गरजेचं नाही आहे, तुमची सेवा किती मनापासून आहे आणि कशी आहे ते गरजेचं आहे. तर हे जे पुस्तक आहे नित्यसेवेचं तर हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे माझं दिंडोरी प्रणीतचं आहे आणि एक जे असतं तर ते माहीत नाही कुठलं आहे ते, पण ते साध्या याच्यामध्ये होतं. ते मी पहिलं घेतलं होतं. नंतर मला हे नित्यसेवेचं दिंडोरी प्रणीत मिळालं, ते चांगलं होतं तरी सुद्धा मी हे घेतलं कारण मला दिंडोरी प्रणीतच होतं म्हणून. तर सेमच असतं, जास्त काही त्याच्यामध्ये फरक नसतो. काहीतरी मंत्रस्तोत्र जी असतात ना तर ती त्याच्यामध्ये फक्त काही असतात किंवा काही नसतात असं असतं, बऱ्यापैकी असतातच. तर असं असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ना तर ते
अशी प्रस्तावना वगैरे दिलेली असते, जी प्रत्येक पुस्तकामध्ये दिलेली असते. तर इथे जे आहे ना, तर नित्यसेवेच्या याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही दिलेले असतात, की स्वामी च्या सेवेमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर रोज काय करायचं आहे, तर क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचायचे आहे. म्हणजे आज जर 1, 2, 3 वाचले तर उद्या 4, 5, 6 असे वाचायचे आहे. म्हणजे आठवड्याला जे आहे ना, तर त्याच्यामध्ये 21 अध्याय आहे. तर आठवड्याला एक पारायण पूर्ण होतं. रोजचे 3 अध्याय क्रमशः वाचायचे आहे. आज जर 1, 2, 3 वाचले तर उद्या 4, 5, 6 असे वाचायचे आहे. 21 अध्यायाचं जे चरित्र आहे स्वामींचं, ते 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये पूर्ण होते. ह्या गुरुवारी वाचायला सुरुवात केली तर बुधवारी संपतं. गुरुवारपासून परत सुरू होऊन जातं. तर असं तुम्ही बुधवारी चालू केलं तर गुरुवारी संपेल, गुरुवारी चालू केलं तर बुधवारी संपेल. तर असं असतं. 21 अध्याय असतात. 7 त्रिक 21, 7 दिवस जातात. तर दुसरं जे आहे तर रोज 11 माळी जप जो आहे तर तो करायचा असतो. आता 11 माळी म्हणजे एका वेळेला एकच मणी ओढायचा. श्री स्वामी समर्थ म्हणजे एक मणी झाला असं नाहीये. श्री स्वामी समर्थ डायरेक्ट 3 मणी ओढून घ्यायची, तसं नाही करायचं. एका वेळेला एकच. आणि कुत्र मांग लागला का जप करायचा नाहीये. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा केला तरी चालेल. पण एकदमच असं काही वेळेला काय होतं ना, की काही ठिकाणी जर ऐकलं ना तर शॉक लागतो, की श्री पण कळत नाही आणि स्वामी पण कळत नाही, समर्थ पण कळत नाही. तसं करू नका. 11 माळी नाही झाल्या तरी चालेल, 2 माळी झाल्या तरी चालेल, पण 11 माळी करणं गरजेचं आहे. सुरुवातीला जे आहे ना तर ते होत नाही, नंतर हळूहळू जे आहे ना तर ते सवय होऊन जाते, तर ते होऊन जातं. त्याच्यानंतर जे आहे ना तर 11 वेळा जे आहे तर ते तारक मंत्र म्हणायचा असतो. त्याच्या 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा असतो. नंतर जे गुरुचरित्राचे अध्याय असतात, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, तर तो वाचायचा असतो. तो सुद्धा नित्यसेवेमध्येच येतो. तर अशी जी आहे ना तर ती महाराजाची सेवा असते. पण जेव्हा पण तुम्हाला महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची असेल तर तुम्ही फक्त नामजपानी सुद्धा करू शकता. तुम्हाला जर का सेवेमध्ये यायचं असेल, खरंच मनापासून इच्छा असेल, तर फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या जप मंत्राचा जर जप केला ना तर याने सुद्धा तुम्ही हळूहळू जे आहे ना तर ते महाराजांच्या सेवेमध्ये येऊन जाल. ते आहे ना तर ते नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व काही येऊन जाईल. तुम्हाला मंत्र, स्तोत्र जे असतात तर ते आहे त्याच्यामध्ये A to Z. अगदी गणपती अथर्वशीर्ष ते गणपती अथर्वशीर्ष आहे, गणपती स्तोत्र आहे, नवग्रह स्तोत्र आहे, मारुती स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, रामरक्षा आहे. जे पण आपल्याला पाहिजेत असतात ना तर ते सर्व काही जे आहे ना तर ते याच्यामध्ये दिलेले आहे. आता तुम्हाला इकडे तिकडे काही बघायची गरज नाहीये. काय करायचं, जेव्हा पण तुम्हाला एखादा स्तोत्र वाचायचं, आता इथे गणपती अथर्वशीर्ष आहे तर याच्या पुढे बघायचं की किती पेज नंबरवरती आहे, तर डायरेक्ट ते पेज तुम्ही काढून वाचू शकता. तुम्हाला असं शोधायची सुद्धा गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये अनुक्रमानिका दिलेली आहे, खूप जास्त आहे. कालभैरवाष्टक आहे, मारुती स्तोत्र आहे, त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे, मंत्र स्तोत्र सर्व काही, पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त. तुम्हाला प्राकृतमध्ये वाचता आलं तर प्राकृतमध्ये आहे, संस्कृतमध्ये वाचता आलं तर संस्कृतमध्ये आहे. आता काहीला संस्कृतमध्ये जमत नाहीये, चुकलं उकलं तर चुकू द्या. एक वेळ चुकेल, 2 वेळ चुकेल, जसं जसं तुम्ही सारखं बोलाल तसं तसं त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊन जाईल. आता एकदम स्टार्टिंगलाच एकदम व्यवस्थित असं कोणाला येत नाही. आणि देव काही आपल्याला शिक्षा वगैरे करणार नाहीये. ती पण आपली आईच आहे, ते पण आपले वडीलच आहे, तर ते आपल्याला शिक्षा करणार नाहीये. तर तसं त्याच्यानंतरचं जे मी तुम्हाला सांगितलं की स्वामी चरित्र सारा अमृत, तर हे असं असतं. हे सुद्धा मी दिंडोरी प्रणीतचं घेतलेलं आहे. आता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. आता 3 अध्याय वाचायचे, तर 3 अध्याय म्हणजे एवढं काही मोठं नाहीये. आणि हां, प्रत्येक सेवा करायच्या अगोदर काय आहे ना, की प्रत्येक सेवेच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं असतं. रोज रोज एका टायमाला का होऊ देत ना, सकाळी का होऊ देत ना. तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत वाचायला घेताय तर सगळ्यात अगोदर जे आहे तर ते स्वामी स्तवन वाचायचं आहे. कुठलीही सेवा करताना, अगदी तुम्ही पारायण सुद्धा करत असाल, गुरुचरित्राचं असू दे, स्वामी चरित्राचं असू दे, किंवा मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती असू दे, कुठलंही पारायण सुद्धा तुम्हाला करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला जे आहे स्वामी स्तवन घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. ते घ्यावंच लागतं. तर तुम्ही म्हणाल 3 अध्याय तर एवढं, तर हे बघा एवढंसं पुस्तक आहे आणि एवढ्या याच्यामध्ये जे आहे ना तर ते 21 अध्याय आहे. अगदी दीड पानाचा जो आहे ना तर तो अध्याय असतो, जास्तही मोठा नसतं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथून जो आहे तर पहिला अध्याय चालू होऊन जातो. उलटा दिसत असेल तुम्हाला, तर इथून जे आहे तर ते पहिला अध्याय चालू होऊन जातो आणि हा एक पेज इथे संपतो. दुसरा इथून चालू होतो तर इथे लगेच संपतो. अगदी 4 ते 5 मिनिटं लागतात. तिसरा अध्याय जो आहे तर ते इथून चालू होऊन इथे संपतो. तर 3 अध्याय,
पहिल्या दिवशीचे 3 अध्याय झाले. अगदी एक एक दीड पानाचे जे आहे ना तर ते अध्याय आहे. काही तर अध्याय जे आहे ना तर ते एकाच पानाचे आहेत. थोडंसं अगदी थोडंसं राहिलंय आणि इथे थोडंसं घेतलंय, तर एवढा जर का इथे टाकला, अगदी 1 ते सव्वा पानाचा अध्याय आहे, ते आपण वाचू शकतो. त्याच्यानंतर जे आहे ना तर ते गुरुचरित्राचे 14वा आणि 18वा अध्याय सुद्धा नित्यसेवेमध्ये येतो, तो सुद्धा वाचायचा असतो. आता ज्याला जमेल त्यांनी वाचावं, ज्याला नाही जमणार त्यांनी आणि 14वा आणि 18वा अध्याय वाचत असताना गुरुचरित्राचा जो मोठा ग्रंथ असतो तो उघडायचा नाही. हे असे जे असतात ना तर 15-15, 20-20 रुपयाला जे आहे तर ते मिळून जातात. तर हे तुम्ही घेऊन यायचं आहे. 15 रुपये 20 रुपयाला एक मिळतं. आणि हे बघा एवढासा अध्याय आहे, अगदी एवढासा एकदम छोटासा जे अध्याय आहे ना तर तो आहे. आता तुम्ही हे जे अध्याय आहे तर हे एक एक सुद्धा वाचू शकता. तुम्हाला जर टाइम नसेल किंवा जमत नसेल तर आज एक अध्याय वाचायचा नित्यसेवेमध्ये. आज 14वा अध्याय घेतला तर उद्या 18वा घ्यायचा, परत 14वा घ्यायचा, परत 18वा घ्यायचा, असं सुद्धा तुम्ही वाचू शकता. तुम्हाला जर का वेळ असेल, तुमच्याकडून जर का होत असेल तर दोन्ही अध्याय एकाच दिवशी वाचायचे. तर असं असतं. तर काय काय वाचायचं असतं नित्यसेवेमध्ये, तर स्वामी स्तवन पहिलं घ्यायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला 11 वाळे जप घ्यायचा आणि 11 वेळा तारक मंत्र घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय क्रमशः आज जर 1, 2, 3 घेतले तर उद्या 4, 5, 6 असे घ्यायचे. त्याच्यानंतर जे आहे ना तर ते तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय घ्यायचा आहे. एकतर 14वा घ्या किंवा 18वा घ्या. तुम्हाला जर दोन्ही जमत असेल तर दोन्ही घ्या. मी दोन्हीही घेते. तुम्हाला जर दोन्ही जमतील कामाचं वगैरे बघून, आपण संसारिक माणूस आहे, सगळीकडून बघून जे आहे जो टाईम राहतो त्याच्यामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आणि आपल्या चॅनलवरती जे आहे ना तर ते नित्यसेवा चालू होणार आहे. ज्यांना पण नित्यसेवा करायला असा वेळ मिळत नाही त्यांनी आपल्या चॅनलवरती यायचं आहे. ज्याची लिंक जी आहे तर ती 7 वाजता जी आहे तर त्याची लिंक येईल. तर ज्यांना नित्यसेवा करायला वेळ नाहीये तर अशांनी काय करायचं आहे, 7 वाजता आपल्या चॅनलवरती यायचं आहे. 7 वाजेपासून जे आहे ना तर ती मी नित्यसेवा उद्यापासून चालू करत आहे. तुम्हाला जर काय नित्यसेवा करायची असेल, तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही लाईव्ह यायचं आहे. फक्त ऐकलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे श्रवण केलं तरी सुद्धा चालतं. कारण बऱ्याच ज्या ताई आहे, मावशी आहे, आजी आहे, काकू आहे, त्यांना वाचता येत नाही अजूनही. आता मी माझ्या मम्मीवरून सांगते, माझ्या मम्मीला वाचता येत नाही, पण तरी सुद्धा तिला स्वामींची जी सेवा असते ना तर ती करायची असते. म्हणून मग तिने स्वामी चरित्र वगैरे घेऊन गेली. तिला वाचता येत नाही तरी सुद्धा ती काय करते, रोज 3 अध्याय फक्त ओळीवरती बोट ठेवते आणि प्रत्येक शब्दाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणते आणि पूर्ण पुस्तक जे आहे ना तर ते 7 दिवसामध्ये कंप्लीट करते. आता तिला वाचता तर काहीच येत नाही, त्याच्यामध्ये काय चरित्र आहे स्वामींचं ते सुद्धा माहीत नाहीये, पण ती फक्त जप करते आणि त्याच्यावरती बोट फिरवते. तिचा तो जप पण होऊन जातो आणि जे सारामृताचं जे 3 अध्याय असतात तर ते सुद्धा होते. कारण देवाला माहिती आहे, तिला खूप जास्त आवड आहे की देवाचं काहीतरी करावं, देवाचं काहीतरी वाचावं, पण तिला वाचता येत नाही. ती 3री पर्यंत शाळेमध्ये गेले, त्याच्यानंतर ती शाळेमध्ये गेली नाही आणि थोडंफार असं काहीतरी क का की असं काहीतरी येतं. तर तेवढ्या याच्यामध्ये जर ती वाचायला लागली तर 5 ते 6 तास तिला एक अध्याय वाचायला लागेल. आणि शेतामधली सुद्धा कामं असतात त्याच्यामुळे तिला जमत नाही. पण ती काय करते, 11 माळी जप घेते आणि 3 अध्याय जे असतात ना, माळी जपता येतात तिला, त्याच्यामुळे ती 11 माळी जप घेते. आणि 3 जे अध्याय असतात ना तर ते 3 अध्यायावरती सुद्धा ती तसंच करते. मी तुम्हाला दाखवते, कारण मी जेव्हा बघितलं तेव्हा मग मी तिला विचारलं की तुला वाचायचंच आहे तर मग तू असं करत जा. तर ती आता तसं वाचते. तर असं करते, अध्याय पहिला हे कळतं, हा काय पहिला दुसरा हे कळतं, काउंट म्हणजे नंबर वगैरे असेल तर हे कळतात, फक्त वाचता येत नाही. तर असं करते, अध्याय पहिला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, प्रत्येक शब्दाला तसंच करते. तर तसं करून जे आहे ना तर ती ते पुस्तक जे आहे तर ती संपवते 7 दिवसामध्ये. आता तिचे पारायण होतात की नाही होतात, त्याचं तिला फळ मिळतं की नाही मिळतं ते आपल्याला माहीत नाही, ते स्वामींनाच माहिती. पण काही नाही झालं तरी सुद्धा ती बोटं सुद्धा फिरवते. तर असं याच्यासाठी तर मम्मी मला बोलली की याच्यासाठी तू जे आहे तर तुला वाचता येतं ना, तर माझ्यासारख्या अशा कितीतरी बायका आहेत की ज्यांना वाचता येत नाही, कितीतरी मावशी, काकू, आजी जे आहे तर त्या आहेत त्यांना वाचता येत नाही. पण तू जर का नित्यसेवाचं जे चालू केलं ना तर त्यांची सुद्धा नित्यसेवा होऊन जाईल आणि तेवढे जी सेवेकरी ॲड झाले तर त्याचं पुण्य जे आहे तर ते सगळ्यांनाच मिळेल. कारण ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकलं तरी सुद्धा तेवढंच पुण्य मिळतं. जेवढं वाचणाऱ्याला मिळतं तेवढंच ऐकणाऱ्याला सुद्धा मिळतं.
तर असं आहे, म्हणून मग मी ठरवलं की आपल्या चॅनलवरती जे आहे ना तर ते नित्यसेवा जी आहे तर ती चालू करायची. संध्याकाळी 7 वाजता जी आहे ना तर ती चालू होईल. आता तुम्हाला तो टाईम योग्य वाटतो की नाही माहीत नाही, पण संध्याकाळची जी वेळ आहे तर ती मला ठीक वाटते. जेवण वगैरे बनवून घ्यायचं आणि यूट्यूबवरती ते राहणार आहे. नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता ते व्हिडिओ जो आहे तर तो तसाच यूट्यूबवरती राहील आपल्या चॅनलवरती. तर तिथे जाऊन तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता. बरं, तुम्ही जेवण वगैरे बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही ऐकू सुद्धा शकता. तुम्हाला जर तुमच्याकडे पुस्तक नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल, कामावरती तुम्हाला जॉबला जायचं असेल, ऑफिसमध्ये जायचं असेल, तुम्ही ट्रेनमध्ये असाल, बसमध्ये असाल, कुठेही असाल तरी सुद्धा इयरफोन कानामध्ये घालून घ्यायचे आणि पुढे जर सेवा चालू आहे तर ती फक्त ऐकायची आहे. म्हणजे तरी सुद्धा तुमची सेवा होऊन जाते. आणि कोणाची किती सेवा झाली तर ती कमेंट करून सांगायची आहे, ती आपण ॲड करूया. त्यांच्या नावाने किती किती सेवा झाल्या आहेत तर त्या आपण ॲड करूया. आणि चांगले जर का सेवेकरी जमले तर आपण जे आहे ना तर त्यांचं काहीतरी म्हणजे आपण जे आहे ना तर त्याचा संकल्प घेऊन सेवा करूया. मी गुरुवारी लाईव्ह आले होते, पण कोणी जास्त आला नाही आहे, 3-4 जण होती फक्त. तरी सुद्धा मी सेवा घेतली, पण तो व्हिडिओ मी अपलोड केला नाही कारण जमलंच नाही अपलोड करायला. म्हणून मग आता उद्यापासून जे आहे ना तर ते सेवा आपली जी आहे तर ती संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन येणार आहे. आता ते तुम्ही नंतर पण यूट्यूबवरती बघू शकता. आणि जेव्हा मी लाईव्ह येते तर तेव्हा सुद्धा तुम्ही लाईव्हला असाल तर खूपच चांगलं. तुम्हाला जर वाचता येत असाल तर तुम्ही त्याच्यासोबत वाचू पण शकता. नसेलच तुम्हाला वाचता येत तर तुम्ही काय करायचं, फक्त ऐकायचं आहे. ऐकलं तरी सुद्धा चालतं, श्रवण केलं तरी सुद्धा चालतं. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.